समाजाची पुढचा लढा कसा बघतात कायद्याचे विषय नाही सर, हे बघा, हैदराबाद गॅजेटचा जर उल्लेख केला गेला तर हैदराबाद गॅजेटमध्ये हा बंजारा जो समाज आहे, बंजारा, लमाणा, लंबाडी, 108 जो आमच्या समाजाला अनेक उपनाव आहेत, हा समाज त्या काळी आदिवासी होता. म्हणजेच आताच्या 1950 नंतरनं जेव्हापासून आपली राज्यघटना लागू झाली 26 जानेवारी 1950 नंतरनं त्या सगळ्या आदिवासींना शेड्यूल ट्राईब्स म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये ऍड करण्यात आलेला होता. ते प्रेसिडेन्शियली ऑर्डर आहे. परंतु तदनंतरनं हैदराबाद गॅजेट जर उल्लेख करायला गेला तेव्हा आम्ही आदिवासी होतो, म्हणजे आताची आम्ही अनुसूचित जमातीमध्ये आहे. म्हणजे आमची एवढी छोटीशीच मागणी आहे, जर हैदराबादचं गॅजेट वापर करून तुम्ही माझ्या मराठा बांधवाला आरक्षण देऊ शकता, तसं आमचं बाबा हैदराबादचंच गॅजेटचा वापर करून आम्हाला जे काही अनुसूचित जमाती आहे त्याच्यामध्ये ऍड करण्यात यावं, बस एवढी आमची मागणी आहे. तसं मध्य प्रदेशमध्ये आहे, तसं कशामध्ये मध्य प्रदेशमध्ये ऍड केलेलं आहे ना? हा नाही, आंध्रा तेलंगणामध्ये आहे. आंध्रा तेलंगणामध्ये आम्ही एसटी मध्ये आहोत. अशा भरपूर भारत देशातल्या अनेक विविध राज्यामध्ये सुद्धा आम्ही एसटी आणि एससी मध्ये आहोतच. या संदर्भात कुठं हायकोर्टात वगैरे PIL वगैरे तुमच्यातर्फे? नाही सर, सदरचा हे बघा, आतापर्यंत अनेक PIL पेंडिंग सुद्धा आहेत, अनेक वर्षापासून पेंडिंग आहेत. हायकोर्टमध्ये पण आहे, सुप्रीम कोर्टात देखील आहे. परंतु आताचे जे आहे संविधानिक अधिकार आहे आणि राज्य देऊ शकतं. अनुसूचित जमातीसारखे जे काही मागासवर्गीय फॅसिलिटी आहेत ते देऊ शकतं. आणि सेकंड थिंग, हा राज्य सरकार हा केंद्र सरकाराकडे शिफारस देऊ शकते.